नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरी 2024मध्ये 26,000 घरांची लॉटरी ज्यांना लागलेली आहे, ज्यांनी जे सक्सेसफुल झालेले आहेत, लॉटरी विनर आहेत, त्यांना आता इरादापत्र वाटप सुरुवात झालेली आहे. काहींना इरादापत्र आलेले आहेत, काहींना इरादापत्र येत नाही. काहींच्या पोर्टलमध्ये असं दिसत आहे की LOI प्रोग्रेस, काहींना इरादापत्र ओपन होत नाही आहे. तर ही सर्व प्रॉब्लेम काही म्हणजे काही वेळेत संध्याकाळपर्यंत पूर्णपणे ज्यांना इरादापत्र मिळाले नाही सर्वांना इरादापत्र त्यांच्या पोर्टलमध्ये मिळतील असे आपल्याला सांगता येते. बघा, जे लॉटरी विनर आहेत त्या सर्वांना लॉटरी विनरमध्ये जे विनर झालेले आहेत त्यांना सर्वांना इरादापत्र मिळणार आहेत. आणि जे इरादापत्र कसं आहे, इरादापत्रामध्ये आता पुढची प्रक्रिया काय असणार आहे याची माहिती आपण आता टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे सिडको लॉटरीचे असे जे पुढचे स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती पूर्णपणे दिल्या जाईल. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. बघा, सर्वप्रथम इरादापत्र जे आलेले आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. बघा साईडला हे जे फर्स्ट पेज आलेलं आहे, या फर्स्ट पेजमध्ये जे सांगण्यात आलेलं आहे, बघा लेटर ऑफ इंटेंट, बघा ती डेट देण्यात आलेली आहे. डेटमध्ये बघा त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे, ज्यांना लॉटरीमध्ये घर लागलेलं आहे त्यांचा ॲड्रेस, त्यांचा मोबाईल नंबर, मेल ID जे त्यांनी दिलेली असेल ती माहिती आलेली आहे फर्स्ट पेजला. टोटल 4 पेजेसचं इरादापत्र आलेलं आहे. बघा खाली माय प्रेफर्ड सिडको होम हे पण दिलेलं आहे. याच्यामध्ये बघा जे तुम्हाला घर लागलेलं आहे, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की इरादापत्रामध्ये तुम्हाला जे घर लागलेलं आहे, किती एरिया आहे, कोणतं घर आहे, त्यानंतर तुमचं कोणत्या फ्लॅटमध्ये किती रूम माळा आहे, हे सर्व त्याच्यामध्ये देण्यात येते. आणि तुमची अमाऊंट, घराची रक्कम किती आहे हे पण त्याच्यामध्ये शो होते. बघा हे पण त्याच लेटरमध्ये शो झालेली आहे. बघा साईडला हे सर्व तुम्हाला तिथे दिसत आहे. त्यानंतर बघा सेकंड पेज बघा, हे पूर्ण पेज हे इंग्लिशमध्ये आहे. ते मी गुगल ट्रान्सलेट केलेलं आहे मराठीमध्ये, जेणेकरून जे आपले जे विनर आहेत, ज्यांना इंग्लिश थोड्या प्रमाणात समजते पण काहींना समजत नाही, त्यांना व्यवस्थितपणे समजून सांगावं याच्यासाठी मी ते ट्रान्सलेट केलेलं आहे. गुगल ट्रान्सलेट तुम्ही पण करू शकता. जे आहे ते तसंच मी तुम्हाला जे आलेले आहेत, जे इरादापत्र आलेले आहेत ते मी समजून सांगतो. बघा सेकंड पेजमध्ये बघा काय देण्यात आलेलं आहे की त्यांनी इंग्लिशमध्ये सांगलेलं आहे पण मी ट्रान्सलेट केलेलं आहे. बघा, हे लक्षात घ्यावं की जर एखाद्या अर्जदाराने पूर्वीच्या सिडको योजनेतील कोणत्याही घराच्या ताब्याबद्दल, अधोगतीबद्दल चुकीची माहिती दिल्याने असं जर आढळून आलं तर LOI रद्द मानला जाईल आणि त्याचा भरलेला अर्ज सर्व रक्कम जप्त केल्या जाईल. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की तुम्ही जर याच्या पहिले जर तुम्ही सिडकोचा जर अर्ज भरलेला असेल किंवा सिडकोमध्ये तुम्हाला घर लागलेलं असेल तर आपल्याला दुसरा फॉर्म भरता येत नाही. जर असं जर त्यांच्या निदर्शनास आलं तर त्यांनी त्यांच्या लेटरमध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुमची रक्कम पूर्ण जप्त करण्यात जाईल, जे तुम्ही EMD अमाऊंट भरलेली आहे. EWS 75,000, LIG 1.5 लाख रुपये आणि 2 BHK साठी ज्यांनी भरलेले आहे ते 2 लाख रुपये. ओके, इथपर्यंत तुम्हाला माहिती कळाली असेल. त्याच्यानंतर बघा समोरच्या पेजवरती तुम्ही सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे छाननी प्रक्रिया केली जाईल. बघा, आता तुम्हाला लेटर ऑफ इंटेंट आल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट ऑनलाईन चेक केल्या जातील. त्याची एक पुष्टीकरण पत्र पाठवले जाईल. बघा, कन्फर्मेशन लेटर म्हणतात त्यांना. जे बुकिंग रकमे इतके आहे, तुम्हाला रुपये भरावे लागतील. पुष्टीकरण पत्र प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांच्या आत पुष्टीकरण रकमेसाठी 75,000 रुपये निर्धारित वेळेत पुष्टीकरण रक्कम भरण्यात अयशस्वी झाल्यास LOI रद्द केला जाईल. अशा प्रकरणामध्ये 5,000 रुपये प्रशासकीय शुल्क अधिक लागू GST वजा केल्यानंतर शिल्लक रक्कम परत केली जाईल. कन्फर्मेशन फी मिळाल्यानंतर वाटपपत्र जारी केले जाईल. या वाटपपत्रामध्ये सर्व हप्त्यांचा, देयकांचा तपशील आणि देय तारखेंचा, वेळापत्रकांचा समावेश आहे. बघा, थोडक्यात समजून सांगतो. आता तुम्हाला हे जे लेटर आलं, लेटर ऑफ इंटेंट, इरादापत्र, याच्यानंतर तुम्हाला आता 15 दिवसांचा वेळ देईल. सिडकोद्वारा तुम्हाला 15 दिवसांचा वेळ दिला जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन लेटर येईल. तुम्हाला ते कन्फर्मेशन लेटर येईल त्याच्या पहिले तुम्हाला पुष्टीकरणसाठी, म्हणजे जेवढी तुम्ही अमाऊंट आता पे केलेली आहे तेवढी अमाऊंट तुम्हाला पे करावं लागेल. EWS साठी 75,000 रुपये, LIG साठी 1.5 लाख आणि 2 BHK ज्यांनी भरलेली आहे त्यांच्यासाठी 2 लाख रुपये. म्हणजे बघा, त्यांनी सरळ सांगण्यात आलेलं आहे किंवा तुम्हाला आता कन्फर्मेशन लेटर येईल.
कन्फर्मेशन लेटर तुम्हाला 15 दिवसांचा वेळ दिला जाईल. हे वाक्य मी तुम्हाला परत सांगतो, समजून घ्या, कन्फ्यूज होऊ नका. व्हिडिओ थोडा मोठा येईल पण तुमच्या एकदा लक्षात येईल. मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे, परत एकदा वाचून सांगतो. तुम्ही सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे छाननी प्रक्रिया केली जाईल. आता तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते ऑनलाईन चेक करतील. छाननी दरम्यान तुम्ही पात्र आढळल्यास पुष्टीकरण शुल्क भरण्याबाबत तुम्हाला एक पुष्टीकरण पत्र बघा. तुम्ही जर डॉक्युमेंट जर सक्सेस झाले तर तुम्हाला एक पुष्टीकरण म्हणजे कन्फर्मेशन लेटर पाठवलं जाईल. तुम्हाला पुष्टीकरण शुल्क भरण्याबाबत तुम्हाला एक पुष्टीकरण पत्र पाठवेल. हे बुकिंग रक्कम इतके आहे बघा. जे बुकिंग अमाऊंट तुम्ही भरली आहे तेवढ्याच रुपयात असेल. तुम्हाला रुपये भरावे लागतील. पुष्टीकरण पत्र प्राप्त झाल्यापासून बघा, तुम्हाला लेटर दिल्यापासून 15 दिवसांच्या आत पुष्टीकरण रकमेसाठी जी EMT अमाऊंट एवढी आहे ती तुम्हाला परत भरावी लागेल. जर तुम्ही ते भरलं नाही तर तुमचं जे इरादा पत्र आहे ते आपोआप कॅन्सल होईल. आणि तुमचं आपोआप इरादा पत्र कॅन्सल झालं तर तुम्ही जे बुकिंग अमाऊंट भरलेली आहे 75,000 रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये, त्याच्यामधून 5,000 रुपये प्लस GST, आय थिंक 18% GST आहे, तर ते तुमचं तिचं वाटप रद्द केलं जाईल आणि तुम्हाला तुमची जी अमाऊंट आहे ते तुम्हाला रिफंड मिळेल. त्याच्यानंतरचं पेज सांगतो. कृपया आमच्या वेबसाईट सिडकोहोम्स.com वरील बुकिंग पोर्टलवर FAQ विभागाला भेट द्या. मॉर्गेज NOC प्रक्रियेच्या ऑनलाईन अर्जाचे आणि त्यांचे शुल्क, तुमच्या खात्याच्या संबंधित सर्व अपडेट्ससाठी हे पोर्टल संपर्काचे एकमेव ठिकाण असेल. म्हणजे याच्यानंतर तुम्हाला आता काहीही माहिती हवी असेल तर सिडको होम्समध्ये जे पोर्टल आहे त्या पोर्टलमध्ये जाऊन तुम्हाला आता वेळोवेळी ते अपडेट माहिती घ्यावी लागेल. तुम्हाला गृह कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर कृपया सिडकोने जे पॅनल केलेल्या तुमच्या पसंतीच्या बँकेला भेट द्या. बघा, सिडकोद्वारा सुद्धा जे होम लोन जर तुम्हाला हवं असेल तर त्यांनी जे 3 लोकेशन सांगलेले आहे बघा. खांदेश्वर सांगितलेलं आहे, एक तळोजा सांगितलेलं आहे आणि एक आय थिंक एक खारघर सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे 3 लोकेशन. तिथे तुम्ही त्यांचे जे अधिकारी आहेत ते तुम्हाला होम लोनसाठी सुद्धा मार्गदर्शन करतील. त्याच्यानंतरची लाईन बघा. जर तुम्ही बुकिंग रद्द करू इच्छित असाल, बघा खाली दिलेल्या तक्त्यामध्ये नमूद केलेली रक्कम वजा केली जाईल आणि हे देय रक्कम असलेली शिल्लक रक्कम तुम्हाला सदर बुकिंग रद्द करण्याची विनंती करणारे पत्र मिळाल्याच्या तारखेपासून 90 दिवसांच्या आत तुम्हाला व्याजाशिवाय परत केली जाईल. बघा, म्हणजे तुम्हाला 90 दिवसाचा वेळ हा सिडकोद्वारा देण्यात आलेला आहे. त्यांनी सरळ सांगण्यात आलेलं आहे बघा. 3 कॉलम देण्यात आलेले आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड. बुकिंग रक्कम भरल्यानंतर आणि LOI जारी केल्यानंतर 5,000 रुपये GST कापल्यानंतर बुकिंगची रक्कम परत केल्या जाईल. त्यानंतर पुष्टीकरण रक्कम भरली म्हणजे तुम्ही समजा EMT अमाऊंट 75,000 आहे, त्याच्यानंतर तुम्ही आणखी 75,000 भरली आणि त्यानंतर जर तुम्ही कॅन्सल केलं तर बघा एकूण पुष्टीकरण रक्कम परत केली जाईल प्लस 5,000 रुपये प्लस GST वजा केल्यानंतर बुकिंगची रक्कम तुम्हाला ती परत करायला जाईल. बघा, याच्यामध्ये पण तुम्ही एकदम सरळ आहे, एकदम सरळ सोप्या भाषेमध्ये आहे. जे तुम्ही जर पुष्टीकरण रक्कम भरली कन्फर्मेशन लेटर आल्यानंतर तर ते तिथून जर तुम्ही कॅन्सल केलं तर ते तुम्हाला ती पुष्टीकरण रक्कम रिफंड मिळणार पूर्ण. पण त्याच्यामध्ये जे तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याच्यातून 5,000 प्लस GST कमी होणार. त्यानंतर तिसरा स्टेप बघा. वाटप पत्र दिल्यानंतर म्हणजे अलॉटमेंट लेटर. त्यानंतर बघा, भरलेली एकूण बुकिंग रक्कम जप्त केली जाईल आणि एकूण पुष्टीकरण रक्कम परत केली जाईल. हप्ते भरल्यास 10% प्लस GST वजा केल्यानंतर मिळालेली रक्कम परत केली जाईल. बघा, 10% GST, 10% तुमची जी अमाऊंट आहे त्याच्यामधून तुमचं ते जे तुम्ही EMT अमाऊंट भरलेली आहे त्याच्यामधून तुमची ते कमी होईल. असे हे साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आहे. त्यानंतर बघा, ते तिसरं पेज आलेलं आहे. ज्यांना अलॉटमेंट लेटर आहे ते इंग्लिशमध्ये आलेलं आहे, मी मराठी ट्रान्सलेट करून सांगत आहे. तिसऱ्या पेजवरती बघा, फ्लॅटची बुकिंग रद्द झाल्यास वाटप करणाऱ्या व्यक्तीला उक्त फ्लॅटमधील कोणतेही हक्क, शीर्षक, व्याज आणि किंवा कोणत्याही स्वरूपाचे दावे नसतील. बघा, तुमचा फ्लॅट कॅन्सल झाल्यानंतर तुम्हाला असे कोणतेही दावे करता येणार नाही आणि कॉर्पोरेशनला योग्य आणि योग्य वाटेल त्या पद्धतीने व्यवहारात करण्याचा अधिकार असेल. म्हणजे सर्व अधिकार हे सिडकोकडे राहतील. वाटपपत्र जारी केल्यानंतर रद्द केल्यानंतर मोबदल्याच्या रकमेच्या समाविष्ट केलेले सर्व कर महामंडळाद्वारे वापरकर्त्याला परत केले जाणार नाही. ही पण वाक्य तुम्ही समजून घ्या. त्यानंतर खाली बघा, EWS श्रेणीतील अर्जदार PMAY योजनेअंतर्गत
2.5 लाख रुपये अनुदानासाठी पात्र आहेत. जे तुम्ही EWS कॅटेगरीमधून तुम्ही जे माफ करा, जे तुम्हाला EWS कॅटेगरीमध्ये ते 2.5 लाख रुपयांची सबसिडी मिळणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही EWS वाले पात्र आहेत. पण PMAY अनुदानाचा लाभ घेणारे वाटप कोणत्याही बँकेद्वारे ऑफर केलेल्या क्रेडिट लिंक सबसिडी योजनेसाठी म्हणजे जे क्लास पात्र नाहीत. बघा, सबसिडी मागच्या लॉटरीमध्ये काय झालेलं होतं, बँके थ्रू पण सबसिडी मिळाली आणि सिडकोद्वारा पण सबसिडी मिळाली. म्हणजे दोन्ही सबसिडी काही लॉटरी विनरनी घेतलेल्या होत्या. त्यामुळे त्यांचं तिच्या नंतर घराचं रजिस्ट्रेशन सिडकोद्वारे करण्यात आलेलं नाही. हा मागच्या वर्षीचा अनुभव आहे, जे 2023-22च्या लॉटरीमध्ये जे विजेते होते. त्यामुळे तुम्ही एकच व्यक्ती हा प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊ शकतो. त्यामुळे ही पण गोष्ट तुम्ही समजून घ्या. म्हणजे तुम्ही एकाच ठिकाणी अर्ज करा आणि एकाच ठिकाणी त्या सबसिडीचा लाभ घ्या. आय थिंक सर्वांनी जे पनवेल महानगरपालिकेचं जे ऑफिस आहे त्यांच्या समोर जाऊन सर्वांनी EWS कॅटेगरीमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी हे फॉर्म भरलेले असेल. आणि जे फॉर्म भरलेले असतील तर त्यांना आता जे प्रधानमंत्री आवास योजनेचे सर्टिफिकेट पण जारी होईल. जेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे तुम्हाला बोलवण्यात येतील तेव्हा ते तुम्हाला तिथे सादर करावं लागेल. त्याच्यानंतरची लाईन तुम्हाला समजून सांगतो. वाटप केलेल्या फ्लॅटसाठी पूर्ण अंतिम पेमेंट मिळाल्यानंतर तुम्हाला कराराच्या प्रक्रियेबद्दल सूचित केले जाईल. बघा, ज्यांनी पूर्ण अमाऊंट पे केली, समजा आता इरादा पत्राला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन होणार आहे. काही जर ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चुकीचं आहे तर त्यांना परत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ऑनलाईनच पोर्टलवरतीच त्यांना सूचित केलं जाईल. त्यामुळे तुम्ही पोर्टल पण तुमचं म्हणजे चेक करत राहा. त्यानंतर तुम्हाला जे तुम्ही अंमलात आलेले आहे म्हणजे जी तुमचं सर्व प्रक्रिया पूर्ण झाली त्यानंतर तुम्हाला मग जे रजिस्ट्रेशन आहे घराचं त्याच्यासाठी सिडकोद्वारा तुम्हाला मग फिजिकली तुम्हाला तिथे जावं लागेल. जेव्हा तुम्ही जे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही ते अपलोड केलेले होते तेच तुमचं डॉक्युमेंट तिथे व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर मग तुमचं घराचं वाटप पत्र जारी होईल. असं हे 3ऱ्या पेजचे आहे. 4थ्या पेजमध्ये बघा, 4थ्या पेजमध्ये त्यांनी हीच माहिती देण्यात आलेली आहे की ज्यांचं नाव लागलेलं आहे त्यांचा घर क्रमांक, त्यांचा ॲड्रेस, त्यांचा अनुक्रमांक, सिरियल वाईज असे हे सिडको लॉटरी म्हणजे जे इरादा पत्र आलेलं आहे, हे इरादा पत्रामध्ये जे 4 पेजचं इरादा पत्र आहे त्याची पूर्ण माहिती आहे. आता याच्यामध्ये काहींना असं आलेलं आहे की बघा, काहींच्या समस्या आलेल्या आहेत, जे प्रश्न आलेले आहेत, काहींचे फोन आलेले आहेत, मेसेज आलेले आहेत, कमेंट्स आलेले आहेत. त्या कमेंट्सला पण उत्तर आता मी तुम्हाला सांगतो. बघा, इरादा पत्र हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. बघा, EWS वाल्यांचं वेगळं आहे, LIG वाल्यांचं वेगळं आहे, प्रत्येक कॅटेगरी वाईज वेगळं आहे. बघा, ज्यांनी कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे, जनरल, SC, ST, हँडिकॅप, परत अपंग, परत कामगार, सशस्त्र दल, अशा ज्या पत्रकार हे जे कॅटेगरीमधून भरलेले आहेत त्यांना त्या कॅटेगरीचंच इरादा पत्र आलेलं आहे. प्रत्येकाचं इरादा पत्र वेगवेगळं आहे, अमाऊंट वेगवेगळे आहे. आता काहींना असं बोलल्या जाते की सर आम्हाला हे फ्लॅट नको, आम्हाला कॅन्सल कसं करायचं आहे. तर बघा, तुम्ही तुमच्या पोर्टलमध्ये जर तिथं अपडेट झालेलं असेल, बघा अपडेट होण्यासाठी वेळ लागत आहे. जर तुम्हाला जर हे घर कॅन्सल करायचं असेल तर त्या पोर्टलवरतीच सर्व आहे. आता तुम्हाला कुठेच जाण्याची गरज नाही. ॲक्सेप्ट डिक्लेमचं ऑप्शन तुम्हाला जर तिथं शो होत नसेल तर येणाऱ्या काही वेळात ते शो होईल आणि शो झाल्यानंतर मग तुम्हाला ते ॲक्सेप्ट किंवा डिक्लाइन तुम्ही करू शकता. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तुम्हाला जर आणखी काही समस्या असतील, तुम्हाला जर आणखी काही प्रॉब्लेम येत असेल पोर्टल चेक केल्यानंतर किंवा तुम्हाला आणखी काही असं प्रश्न निर्माण होत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारा, आम्ही त्या कमेंट्सला उत्तर देऊ. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला वॉच केल्याबद्दल धन्यवाद.